टाळ मृदुंगाचा ताल गजर आणि अभंगाची गोडी, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची घेऊन आम्ही आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची। तर वारी पंढरीची पावर्ड बाय उषा आणि असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। विठ्ठलाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळा आता पंढरीत दाखल झालाय आणि इतक्या दिवसांची सुरू असलेली पायी वारी आता सार्थ झालीये विठ्ठलाच्या दर्शनामुळे। जाता पंढरीशी सुख लागे जीवा या संतोक्तीप्रमाणे लाखो भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त हजेरी लावलेली आहे पंढरीमध्ये आणि आषाढी वारीचा या आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होतोय। संतांच्या पालख्या रात्री पंढरपूर इथं दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर आता विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू आहे। सुमारे 25 लाखांपेक्षाही जास्त भाविक हे पंढरीत दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे पंढरी नगरी भाविकांनी अक्षरशः दुमदुमून गेलेली आहे। पालख्यांचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं आणि यातच पावसाने सुद्धा चांगली हजेरी लावलेली आहे। राज्यभर पाऊस कोसळतोय। राज्य आणि परराज्यांमधून सुद्धा वैष्णवांचे मेळे इथं पंढरीत दाखल झालेले आहेत। पंढरीत भाविकांचा महापूर उसळलेला आहे आणि आषाढी यात्रेकरता एसटी, रेल्वे, खाजगी वाहनांची तसंच पालख्यांबरोबरच लाखो संख्येनं भाविकांची इथं उपस्थिती आहे। 5,500 जादा बस गाड्या सुद्धा आषाढीकरता शासनानं सोडल्या आहेत। तर आपण पाहतोय अतिशय सुंदर ही ड्रोन दृश्य। तर विठुरायाची आकर्षक मूर्ती हेच ते साजरं रूप पाहण्यासाठी इतक्या दिवसांची पायी वारी करून एक वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असतो आणि हेच रूप याची देही याची डोळा पाहण्यासाठी खरं तर सगळेजण येत असतात। मग ऊन वारा पाऊस या कशाचीही तमा नसते। तर डोळ्याचं पारणं फेडणारं हे दृश्य पंढरीतलं, पंढरपुरातलं। जिथं नजर जाईल तिथे भाविकांचा महासागर दिसतोय, वैष्णवांचा मेळा भरलेला दिसतोय। तर या आषाढी एकादशी निमित्त चोख नियोजन पंढरपूरमध्ये सुद्धा शासनानं केलेलं आहे। तर कुठेही वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे। पंढरपुरात भक्तांची मांदियाळी दिसते। तर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा विठ्ठल भक्तीची अनोखी प्रचिती आणून दिलेली आहे। अनोख्या पद्धतीनं ही विठ्ठल भक्ती जपण्याचा उत्तम प्रयोग केलेला आहे। तर विठ्ठल भक्तीच्या आस्था आणि निष्ठेपायी त्यांनी आषाढ महिन्यात सावळ्या विठ्ठल रूपाच्या अनेक मनमोहक रांगोळ्या साकारलेल्या आहेत आणि आषाढी एकादशीच्या भक्तीनं बहरलेल्या वातावरणामध्ये विलास रहाटे यांनी नदीकाठच्या मऊ मातीपासून छोटीशी वीट तयार सुद्धा केली आणि ती भाजून पक्की केली। त्यानंतर विटेवर केवळ एका तासाभरात त्यांनी पांडुरंगाची रांगोळी साकारलेली आहे। अतिशय सुंदर अशी ही रांगोळी। हे मुखकमल श्री पांडुरंगाचं, विठोबारायाचं अतिशय सुंदर असं रूप, एक सुंदर पोर्ट्रेट विठुरायाचं साकारण्यात आलेलं आहे। तर ही कलाकृती सुरू होण्यापासून संपेपर्यंतचा ही दृश्य।
तर गेल्या 35 वर्षांपासून अखंड सुरू असलेली वारीची ही परंपरा यंदा सुद्धा विरार इथं उत्कर्ष विद्यालयानं मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहानं साजरी केलेली आहे। अभंग, दिंड्या, लेझिम आणि विठ्ठल रामाच्या गजरामध्ये निघालेल्या या वारीनं संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे। उत्कर्ष विद्यालयामधून निघालेली ही वारी विठ्ठल मंदिरात पोहोचली आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरानं अवघा परिसरच दुमदुमून गेलेला आहे। उपस्थित सर्वजण विठ्ठल भक्तीच्या रंगात रंगून गेले। या भक्तिमय वारीचं सुयोग्य नियोजन उत्कर्ष महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा ठाकूर यांनी केलं होतं आणि सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन पार पडलं। अतिशय सुंदर दिंडीचं आयोजन तसंच विठोबा आणि रखुमाई यांच्या वेशभूषेमध्ये सुद्धा आपल्याला हे विद्यार्थी पाहायला मिळतात। मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्याचं नियोजन करण्यात आलं। संस्थेचे सदस्य संजीव पाटील यांच्या सहकार्याने हा सोहळा उत्साहात आणि अतिशय आनंदमय भक्तिमय वातावरणात पार पडला। तर शाळकरी विद्यार्थ्यांची ही लेझिम पथकं आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये निघालेली ही दिंडी सगळ्यांनाच आकर्षून घेते। तर शेतकऱ्यांची आणि वारकऱ्यांची पूजा ही केली तर ती विठुरायापर्यंत पोहोचतेच आणि सरकारनं यंदा 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे असं फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। तसंच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय सुद्धा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करण्यात आलेली आहेत सरकारतर्फे आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विजेसह अनेक सेवा हे सरकार शेतकऱ्यांना मोफत पुरवणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे, तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोचतेच। आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला। शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो। हमी भावाने खरेदी आपण दरवर्षीच करतो, याही वर्षी करू, मागच्या वर्षी केली आणि विक्रमी खरेदी आपण करतो। पण आज आपल्या समोर जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो उत्पादन खर्च जो वाढतोय त्याच्यामुळे एकीकडे शेतमालाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते आणि दुसरीकडे आपल्याकडे उत्पादन खर्च सातत्याने वाढतोय आणि म्हणूनच उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे याकरता मोफत वीज आपण दिली, ड्रीप इरिगेशन आपण मोफत देतो, पाण्याच्या व्यवस्था आपण मोफत देतो, पंप आपण मोफत देतो, सौर पंप किंवा अगदी कमी किमतीत देतो, निविष्ठा आपण कमी किमतीत देतो, यंत्रसामुग्री आपण कमी किमतीत म्हणजे 90% 100% सबसिडीने त्या ठिकाणी देतो। आणि यासोबत विशेषतः उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर आपल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे न्यावं लागेल, तो आपला प्रयत्न आहे। आणि महाविस्तार सारख्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून 25% उत्पादन खर्च कमी करायचा आणि उत्पादकता वाढवायची हा आपला प्रयत्न, यातनं शेतकरी सुखी होईल। तर आषाढ शुद्ध एकादशीच्या या पावन मुहूर्तावर श्री क्षेत्र पंढरपूर इथं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान
कमिटीच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या भक्त निवासाचा या इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या भूमिपूजन कार्यक्रमाला संस्थांचे विश्वस्त, मान्यवर, वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तर पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी आणि माऊली भक्तांना सुसज्ज आणि सोयीस्कर निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी भव्य प्रकल्पाची उभारणी करण्यात आलेली आहे। या भक्त निवासामुळे भाविकांच्या सुविधेमुळे मोठी भर पडणार आहे। या भाविकांच्या सोयीमुळे आणि सुविधेमध्ये तसंच असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे। आषाढी एकादशी निमित्त नाशिकमध्ये प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कोटम गावामध्ये हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तसंच त्यांच्या विश्रांतीसाठी सुद्धा मंदिर प्रशासनानं भव्य निवारा शेड उभारलेलं आहे। शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते या निवारा शेडचं लोकार्पण सुद्धा झालंय आणि या सुविधेमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला। आषाढी एकादशी निमित्त वडाळ्यातल्या प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिर भाविकांसाठी सज्ज झालं होतं आणि अतिशय सुंदर सजावट या मुंबईच्या विठ्ठल मंदिरात करण्यात आली होती। तसंच एक आषाढी एकादशी निमित्त वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत असतात। ज्या भाविकांना पंढरपुरात जाणं एवढा लांबचा प्रवास करणं शक्य नसतं असे मुंबईकर वारकरी जे आहेत या वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी नेहमी करत असतात। तसंच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महापूजा आणि महाअभिषेक सुद्धा या मंदिरात करण्यात आला। यावेळी मुंबईकरांच्या समृद्धीसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी पांडुरंगाकडे त्यांनी साकडं घातलं। आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने अनेक वारकरी हे पंढरपूरला जातात। मात्र मुंबईकरांना पंढरपूरला जाणं शक्य नसल्यामुळे मुंबई शहरातलं प्रति पंढरपूर म्हणून अशी ओळख असलेल्या वडाळ्यातलं श्री विठ्ठल मंदिर या मंदिरात मी आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भक्त एकवटलेले पाहायला मिळतात। प्रत्येकाच्या मुखात रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष पाहायला मिळतोय। आपण जर मंदिराचा गाभारा पाहिला तर आकर्षक फुलांची सजावट केलेली आहे। मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीत तल्लीन झालेले आपल्याला भक्त पाहायला मिळतात। दर्शन घेताना पाहायला मिळतात। स्त्रियांची वेगळी रांग आहे, पुरुषांची वेगळी रांग आहे। मुंबई शहर म्हटलं की घड्याळाच्या काट्यावर चालणारं हे शहर आणि या शहरात राहणारा नोकरदार वर्ग, चाकरमानी असेल, मुंबईकर असेल यांना पंढरपूरला जाणं शक्य नसतं। त्यामुळे या मंदिरात आज दिवसभरात असाच भक्तांचा जनसमुदाय एकवटलेला पाहायला मिळणार आहे। सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत ही गर्दी अशीच पाहायला मिळते। मुंबईकर जो आहे तो अगदी वेळ काढून आज या विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी येतोय। लाडका जो विठुराय आहे त्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतोय। 400 वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे। मंदिराचा जसा जसा पुनर्विकास होत गेला तसं या मंदिरात येणाऱ्या भक्तांची संख्या ही लाखो पटीने वाढत गेलेली पाहायला मिळते। मंदिरातले स्वयंसेवक आपल्यासोबत आहेत। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे। प्रत्येकाच्या मुखात विठ्ठल विठ्ठल पाहायला मिळतंय। काय भावना आहे? वी म्हणजे विशाल, ठ म्हणजे हृदयावर ठसायचे, आणि ल म्हणजे ज्याचा लश लय होत नाही तो विठ्ठल। आणि अशी चंद्रभागा ऐशे भीमातीर ऐशा विटेवरी देव कोटी, ऐशे संत जन ऐशे साधू जन ऐसा नाम घोष सांगा कुठे कुठेच नाही। इतर तीर्थाला देवाला हात मिळतात लावता येत नाही कुठच्याही तीर्थाला, पण पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणावर। कॅमेरामॅन प्रणित सह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।